Good morning, students. Welcome to in this online and offline class. Today we are going to start chapter number 10, Banks and Simple Interest, practice set 41. Yesterday we had completed practice set 40. Now look at practice set 41's question number 1. Have you understand English? तुमच्या सगळ्यांना इंग्लिश समजतंय का? If you don't understand this language, then please change your medium. जर तुम्हाला इंग्लिश भाषा समजत नसेल तर कृपया तुम्ही तुमचं मीडियम बदलून घ्या. सेमी इंग्लिशच्या ज्या वर्गात बसतात तुम्ही ते नॉन सेमीमध्ये बसा. पुस्तक तेच आहे, फक्त भाषा वेगळी आहे. इथंही तुम्ही गणित म्हणजे एक गणित नाही आहे बेटा, हे गणित म्हणजे एक कोडे आहे. ह्या गणिताच्या पुस्तकामधलं जे प्रत्येक गणित आहे हे तुम्हाला व्यवहारामध्ये एखादा दुकानात बसलाय, दुकानामध्ये येतं आहे का गणित, एखादा कंडक्टर आहे त्याला काही येतं आहे का गणित उपयोगाचं, किंवा एखादा बिझनेस सुरू केलेला आहे त्या बिझनेसमध्ये हे सगळे पुस्तकातले गणित उपयोगाचे आहेत का सगळेच्या सगळे. ह्याच्यातलं फक्त 5% 10% आपल्या जीवनामध्ये उपयोगाचं आहे. पण तुम्ही जर माझा मित्र सेमीला बसतोय म्हणून मी पण सेमीला बसणार असं म्हणलात तर जमणार नाही. इंग्लिशमधून हे कोडे सोडवण्यापेक्षा मराठीतून हेच कोडं सोडवा. प्रत्येक गणित म्हणजे कोडं आहे, लक्षात आलं. आणि जेवढे जास्त तुम्ही कोडे सोडवताल तेवढं तुमच्या बुद्धीचा विकास होईल. म्हणून मी तुम्हाला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांनाही विनंती करतो की जर तुम्हाला सेमी इंग्लिशला जर बसायला त्रास होत असेल, या सेमी इंग्लिशच्या जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तरं आहेत हे लिहायला तुम्हाला जर अडचणी येत असतील तर कृपया तुम्ही मराठी मीडियममध्ये बसा, छान अभ्यास करा. इथं 40% मार्क घेण्यापेक्षा तिथं 80% घ्या, 100% मार्क घ्या. समजलं? छान. चला पाहूया प्रॅक्टिस सेट 41. क्वेश्चन नंबर 1. लुक ॲट इन दिस क्वेश्चन. If the interest on 1,700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of interest must be dash dash. Here are given 4 options. आता या उत्तरासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. Here we can write 2 types answer. आता आपण याचं 2 पद्धतीने उत्तर लिहू शकतो. If this question have only half marks, जर या प्रश्नाला परीक्षेमध्ये फक्त अर्धा मार्क असेल, देन यू कॅन राईट द ऑप्शन नंबर ओनली. लक्षात आलं? जर परीक्षेमध्ये अर्धाच मार्क असेल तर हा प्रश्न जशाला तसा लिहायचा उत्तरात, आणि ही जी रिकामी जागा आहे ना, या रिकाम्या जागात कोणतंही उत्तर लिहा. बट इन क्वेश्चन पेपर इफ दिस क्वेश्चन हॅव 2 marks और मोर दॅन 1 marks, जर या प्रश्नाला अर्ध्यापेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा जास्त जर मार्क असतील, देन यू नीड ऑल स्टेप्स. तर तुम्हाला या उत्तराच्या सर्व पायऱ्या तुम्हाला आवश्यक आहेत. समजलं? अर्धा मार्कासाठी प्रश्न असेल तर डायरेक्ट उत्तर, आणि अर्ध्यापेक्षा जास्त मार्क असतील तर पूर्ण पायऱ्या लिहायच्या. आय थिंक यू हॅड कम्प्लिटेड प्रॅक्टिस सेट 40. तुम्हाला प्रॅक्टिस सेट 40 तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. देन इट इज ऑल्सो व्हेरी इझी. हे सुद्धा तुम्हाला अगदी सोपं आहे. यू शुड राईट फर्स्ट गिवन इन्फॉर्मेशन. तुम्हाला सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन लिहावं लागेल आणि मग उत्तर लिहावं लागेल. मग काय, व्हॉट इज हिअर गिवन इन्फॉर्मेशन? राईट युअर ओन वर्ड्स. तुम्ही स्वतः लिहा बरं अगोदर. देन हॅव यू रोट डाऊन द गिवन इन्फॉर्मेशन? तुम्ही लिहिली का माहिती? काय गिवन इन्फॉर्मेशनमध्ये काय माहिती आहे? प्रिन्सिपल 1,700 रुपीज, इंटरेस्ट 340 रुपीज, टाईम 2 years, आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे काय? वी नो द फॉर्म्युला. इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. पण आपल्याला इंटरेस्ट तर माहिती आहे, रेट. मग रेटचा फॉर्म्युला काय आहे? तर रेटचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा लगेच. Then the second formula is rate of interest is equal to I multiplied by 100 divided by P into T. This is the formula of rate. If you want to know the formula of principal is same in this way.
बघा आता तुम्हाला प्रिन्सिपलचं लिहायचं असेल तर ते पण सेम आहे फॉर्म्युला, फक्त पी इथं घ्यायचं आणि आर तिथं घ्यायचं. पी इज इक्वल टू आय मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय आर इंटू टी. समजलं? यात 1 2 तिन्हीपैकी कशाचाही फॉर्म्युला काढायचा असेल तर त्याच्यातला एक भाग इथं लिहायचा, उरलेले दोन इथं लिहायचे, फॉर्म्युला तयार. आणि एकदा सूत्र तयार झालं तर मग काय, सूत्रात किंमत भरल्या, इंटरेस्ट 340 आहे, 100ला 100 लिहिलं आणि मग आता काटाकाटी करून उत्तर काढा. मग काटाकाटी कशी होईल बाळांनो, हे एक शून्य कटलं, हे एक कटलं, हे एक कटलं, हे कटलं, 17 1 17, 17 2 34, शून्याला भागलं 0. मग बे एक बे, हे बे एक बे, शून्याला भागलं 0, उत्तर आलं 10. मग रेट ऑफ इंटरेस्ट किती आला, 10. मग सगळ्यात शेवटी काय लिहायचं, प्रश्नातलाच भाग लिहायचा बघा. द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी डॅश डॅश, तेच लिहायचं. द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी 10%. समजलं सगळ्यांना? मग अशा पद्धतीनं हा जो पहिला प्रश्न तुम्ही केलात, उरलेले प्रश्न करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मी तुम्हाला सांगेल. ओके, अभ्यास करा आणि हा प्रश्न 5 वेळेस सोडवा.